ज्या टीमचा टीम फोटो घ्यायचा राहिलाय त्यांनी टॉस सेक्शन एरियामध्ये येऊन आपल्या टीमचे फोटो घेऊन टाका. फोटोज इथे समोरच्या बाजूला होणार आहेत. चला रिक्वेस्ट आहे मॅच लवकर सुरू करा. दोन्ही टीम्सला पीव्हीएन आणि राजला रिक्वेस्ट आहे. पीव्हीएन प्लीज तुमचे 2 बॅट्समन पाठवा. राज रेडी आहे. रिक्वेस्ट सर, म्हणजे फायनल आपल्याला वेळेत घेत आहे. थँक्यू. असे थोडे माझ्यासाठी छोटंसं काम करशील का? हे डस्टबिन मध्ये टाकशील. थँक्यू. हॅलो. तर प्रेक्षक राजे पुन्हा एकदा नमस्कार, राम राम. अभिजित कप MIDC प्रीमियर लीग 2025 पर्व 5 अंतिम दिवस फायनल डे मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक असं स्वागत. 2 टीम्स तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी पाहिलं तर आपण इथे नक्कीच भिडंत करत असताना पाहायला मिळतील. एक विनंती आहे, 2 मिनिटं. ज्यांनी प्रगतीचा टी शर्ट घातला इकडे या सगळे. ते जे लहान लहान मुलं तिथे बाउंड्री लाईन जवळ पळत आहेत त्यांना विनंती असणाऱ्या पालकांना की त्यांना त्या जवळ घ्या, कारण खेळाडू एखाद्या धावत पळत येतात, बॉल्स देखील त्या बाजूला येतात. दुखापती अजिबात नको आहेत. प्रगतीचे सगळे स्टाफ बाकी ज्यांनी टी शर्ट घातलाय सगळे. चला प्रगती टीम, विनंती असणार आहे सूचनांचं पालन आपण करायचं आहे. मॅचला देखील सुरुवात होईल. 2 बॅटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रघु आणि विश्वास अर्थात संगनायक समवेत. रघु जे ओपनिंग करतील. राज संघाचे संघमालक गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र दिशा दर्शवली गेली आणि सिंगल. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा. अकाउंट ओपन. खाता नक्कीच तिथे आपण पाहिलं तर उघडलं गेलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल जोरदार आहे आणि फायनल पूर्ण षटकांची आम्हाला व्यवस्थितपणे पाहिजे आहे. त्यामुळे वेळ प्रत्येक चेंडूवरती सूचना असणारी वाचवा. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केला, दिशा दर्शवली. टॉस झाल्यानंतरच आपण संगनायक विश्वास निकत यांची प्रतिक्रिया ऐकली की थोडंसं दमवायचं आणि विरोधी संघाच्या संगनायकाने सांगितलं की आमचा स्टॅमिना खूप मॅच सुरू होण्या अगोदर थोडीशी जुगलबंदी तिथे आपण पाहिली, परंतु इथे मात्र अक्रॉस द बॅट स्ट्रोक शॉट सिलेक्शन कमालीचं. तिथे नो प्रोटेक्शन. चौकार, 4 धावा. थँक्यू. 6 धावा धाफलक्यावरती. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे प्रत्येक खेळाडूंना पर्सनली तुमच्या बॅट्स, तुमचे मोबाईल्स, तुमचे चावीस देखील सर्व काही व्यवस्थितपणे ठेवा. यावेळेस देखील बॅकफूटवरती थांबून स्लाइड करण्याचा प्रयत्न केला गेला नक्की चेंडूला, परंतु संपर्क पाहिजे तसा नाही. तिथे चेंडू मात्र डॉट. विशेषतः आपण पाहिलं तर बरेचसे क्रीडारसिक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यामध्ये आमचे नक्कीच कर्तव्यदक्ष
आणि कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्र पोलीस अधिकारी आणि क्रिकेटवीर व्यक्तिमत्व देखील उपस्थित होतात. हार्दिक असं स्वागत. 6 वरती धावफलक स्थिर. यावेळेस मात्र चेंडू टोलावलाय, वेगवान थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे दर्जेदार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती PBN लेजंड्स संघाच्या 7 धावा. कारण अलीकडे देखील आपण पाहिलं तर ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ निगडी प्राधिकरण परिसरामध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील बरेचसे आमचे पोलीस मित्र परिवार देखील खेळत असताना पाहायला मिळाले. मग त्यामध्ये अण्णा कानगोडे असतील, संपत खाडे असतील, तदनंतर उत्तम ओमासे असतील, बरेचसे. परंतु इथे मात्र हा चेंडू डॉट. 7 धावेंवरती धावफलक स्थिर. ओ हो वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये, अगदी काटा बदलणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. पुन्हा एकदा बॅकफूट पंच तिथे आपण पाहिला. गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी खेळाडू तैनात. आणि इथे मात्र एक स्टिक. तदनंतर आपण पाहिलं तर कौस्तुभ एंटरप्राइजेस आणि BNI पिंपरी चिंचवड यांचं देखील विशेष आभार आपण या स्पर्धेदरम्यान नक्कीच मानूया. कारण महत्त्वाचं म्हणजे स्पॉन्सरशिप, सौजन्य देखील जे आपण पाहिलं. आणि यस, नेत्रा सेल्स अँड सर्व्हिसेस यांना देखील आपण विसरून चालणार नाही. कारण प्रत्येकाचा अगदी खादीचा आणि मोलाचा वाट आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय. इथे मात्र हा चेंडू डॉट. केवळ एकच धाव. सिद्धार्थ राणे यांनी खर्च केली आणि पुढच्या चेंडूवरती खर्चा वसूल केला जाईल. षटकार, 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ अगोदर संपला होता, आता दुसऱ्या षटकाचा संपलाय आणि धावफलकावरती 14 विदाउट लॉस. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी असणारा हा सामना आहे. परंतु इथे फक्त आणि फक्त विजय हवा, पराभूत होऊन चालणार नाही. हार इथे मंजूर नाहीये. गोलंदाजी मार्कवर प्रणव माने. यावेळेस देखील फ्लिक ऑफ द रिस्ट, बट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन तो चेंडू तिथे अडवला जातो. डॉट बॉल आहे. इथे देखील आपण पाहू शकतो, पहा पंच काढवतील व्हाईट बॉल. अतिरिक्त अभ्यंतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिले तर देशमुख साहेब जे की मुख्य व्यासपीठावरती स्थान पण आहेत, आजही उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मनापासून हार्दिक. या मॅचमध्ये आपण पाहिलं आणि यानंतरच्या मॅचमध्ये देखील पाहिलं, देशमुख साहेबांना देखील मी सांगेल की हार कोणालाही मंजूर नसेल. परंतु एक गोष्ट अशी देखील आहे, या चेंडूनंतर आपण उल्लेख करूया, बट वाईट अगेन. कारण हार जरी मंजूर नसली ना, तरी कितीही मोठं यश मिळालं किंवा कितीही यशस्वी जरी आपण झालो आयुष्यामध्ये, तरी सर्वप्रथम गळ्यात हारच पडतो आणि त्या हाराला कोणी नाही म्हणू शकत नाही. 17 धावा धावफलकावर. चला खेळूना विनंती, कॉमेंट्री बॉक्स पासून जवळ थोडेसे लवकर बाजूला येत चला. आणि इथे मात्र पंच पुन्हा एकदा कामाला लावले गेले. व्हाईट बॉल. ओके. यावेळेस देखील यष्टांचा भेद होता. चेंडू काहीचा खाली राहिला. खेळपट्टीची मदत गोलंदाजाला मिळाली आणि पुन्हा एकदा तिथे प्रयत्न विफल. फलंदाजाला धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू. एक छोटी जी मुलगी आहे तिची मिकी माऊसची बॅग हरवली. जर का ती बॅग कोणाला सापडली किंवा दिसली तर ती आणून कॉमेंट्री बॉक्स जवळ द्या किंवा त्या मुलीजवळ द्या. यावेळेस देखील भन्नाट वेगावरती स्वार, बट इथे मात्र ताकद बनी कमजोरी. चेंडू लेग बाईटचा इशारा पंचांचा. चौकारासाठी फरार. 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती नाही झाली. एक बॉल बाकी आहे सर. कारण वाईडच आपण या षटकामध्ये मला वाटतं 3 पाहिलेत. यस 3 पाहिलेत. एक बॉल बाकी आहे. बॉल तुम्हाला सांगायचं असते तर सांगू शकतो, काही चर्चा जर तिथे सुरू आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसरा वाईट, तिसरा डॉट, चौथा वाईट, 5वा वाईट, हां बॉल टाका. यावेळेस पुन्हा एकदा टाका. वाईट अगेन.
27 धावा फलकावरती. युनिक परांडा च्या दर्जेदार अशा बॅट्स आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स जवळ नक्कीच उपस्थित आहेत. जर कोणाला त्या बॅट हव्या आहेत तर प्लीज राहुलजी तिवडे आणि मित्रपरिवार यांच्याशी आपण संपर्क साधू शकताय. इथे मात्र बॉटम यांचा चांगला वापर, चेंडू फरार, धावा मिळतील 4, चौकार. बरोबर आहे. आमचे सर्व महाराष्ट्र पोलीस अधिकारी जर या ठिकाणी आहेत तर गाणं हे वाजलंच पाहिजे. सूर्यवंशी तदनंतर थीम तुमच्या समोर, आणि तो आवाज ऐकल्यानंतर चांगले चांगले जागेवरती उभे राहतात. 31 धावा फलकावरती. 31. यावेळेस बाची करा और बल्लेबाज अगले पल मैदान के बाहर चल पड़ा. विकेटचं पतन, फलंदाज बाद. डीजे थँक्यू. 31 वरती एक गडी गारद आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भारतीय संघामध्ये नक्कीच एंट्री करण्यासाठी, प्रवेश करण्यासाठी सध्या फॉर्मशी देखील बराचसा झुंजतोय. पुणे सांगवी परिसरातील एक दर्जेदार चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार, नाव ऋतुराज गायकवाड, या खेळाडूचा जर्सी क्रमांक 31 हा धावफलकावरती. कानमंत्र पुन्हा एकदा या फलंदाजाला दिले गेलेत. न्यू बॅटर निखिल देशमुख. ओहो, आल्या आल्या, नो लुक शॉट बट इट इज व्हेरी हॉट. चरण षटकार. असा मारला की तो चेंडू हरवला. अमर अकबर अँथोनी चित्रपट, बोला ना सर. श्रवण आणि समवेत मित्रपरिवार थोडेसे तुम्ही बाजूला व्हा, थोडेसे अजून अजून अजून. अरे इकडे 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 मागे बघा, थोडंसं थोडंसं. येस, थँक्यू. कारण सर्वच खेळाडू मित्रपरिवार आणि आमचे पोलीस बांधव देखील सामना पाहतात. कारण एका बाजूला जर का आपण पाहिलं तर सामना तर पाहतात, परंतु कडक बंदोबस्त त्यांच्या नजरेचा देखील इथे सर्व खेळाडूंवरती आहे. कारण लक्ष ठेवतात की कुठला खेळाडू अरे यावेळेस मात्र 38 आणि विकेट 1. तो एक गडी गमावला, परंतु संघनायक विश्वास निकत यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. यावेळेस स्मिस्टाईन स्ट्रोक, फटका फसलाय. ओ बट चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. संधी होती, पहले आप लेकिन जनाब गाडी तो कब के निकल गई. इथे संधी होती, संधी तो सोनं करणं गरजेचं होतं. कारण एक कॅच निसटल्यामुळे काय झालं हे मगाशी आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहिले, जवळपास 6 ते 7 अर्धशतकं पाहिली. यावेळेस देखील फुलर लेनचा चेंडू होता, फ्लिक ऑफ द रिस्ट करण्याचा प्रयत्न तिथे फसलाय. डॉट बॉल. इथे पुढे सरसावट प्रहार असेल, खिलाडी के मस्तक पर फ्लॅट, छक्के की दस्तक. षटकार. डीजे थँक्यू, धन्यवाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. धफलकावरती देखील आपण पाहू शकतो 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कारण इथे आपण पाहिले तर 3ऱ्या क्रमांकाचं स्थान महत्वाचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर प्रसाद. इथे प्रसाद दिला जाईल का प्रसाद घेतला जाईल हे पाहणं गरजेचं. नाव तर गोलंदाजाचा प्रसाद आहे, परंतु पाहूया ओहो, इथे मात्र दिला गेला प्रसाद. करू नका त्या गोलंदाजाचा अजिबात नाद. त्याचं नाव आहे प्रसाद. विकेटचं पतन. डीजे थँक्यू.
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 44 वरती दुसरा गडी अर्थात निखिल देशमुख. एक बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला अडकवला गेला. बाद केलं गेलं त्यांना. फर्निचर तिथे डिस्ट्रॉइड आहे. अगदी ऑफ साईड ची स्टिक किंवा स्टंप त्या ठिकाणी नक्कीच उद्ध्वस्त केलं गेलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज सर्वेश आले आणि नक्कीच त्या ठिकाणी संपर्क मात्र चांगला आहे. जमिनी समांतर असणारा तो फटका. सिंगल तर आली आहे. एका धावेच्या मदतीने धबलकावरती रोहित मॅन तिकडे मार. ओहो यावेळेस देखील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाने टार्गेट केले फलंदाजाचे पाय आणि संघनायक म्हणतील भावा अशा बाबतीत आमचा नाद करायचा नाही. षटकार 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा ओहो पॅचची कडा होती. अतिरिक्त वळण चेंडू घेईल आणि पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं डीप फाईन लेगला चौकारासाठी केलं फरार. चौकार 4 धावा. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने धफलकावरती देखील हालचाल आहे. 55 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. 5वं षटक हे प्रगतीपथावर. यावेळेस देखील अगदी आपण पाहिले तर क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रह्मास्त्र गोलंदाजांनी या ठिकाणी हाताळलं. कारण ब्लॉक होल पद्धतीचा यॉर्कर चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला. परंतु जास्त वेळ थांबवू शकला नाही. इथे मात्र डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. 6 धावा. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपला आणि धफलकावरती जर का आपण पाहिले तर श्रीलंका संघामध्ये खेळाडू असा आहे जो महेंद्रसिंग धोनीची खूप मोठी पसंती आहे. नाव आहे महेश तीक्ष्णा. का सांगितलं मी त्याचं नाव? कारण त्याचा जर्सी क्रमांक धफलकावरती 61 हा जो आपल्याला पाहायला मिळतो. कान मंत्र काहीसा गोलंदाजाला दिल्यानंतर तैनात केले गेले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणव. यावेळी देखील जमिनी समांतर फटका. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. राज लॉग ऑफला सुंदर असं क्षेत्ररक्षण संघासाठी करतील. यावेळेस मात्र भन्नाट वेग होता. रफ्तार से गिरफ्तार केलं जाईल यावेळेस. कारण बॅट फिरवली वेगाने परंतु त्याही पेक्षा दुप्पट वेगाने तो चेंडू मात्र यष्टीरक्षकाकडे होता. यावेळी देखील अतिरिक्त उचली घेण्या अगोदर चेंडूवरती ताबा मिळवला गेला आणि काय रनिंग बिटवीन द विकेट्स देखील त्या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग. अगदी आपण पाहिलं तर मुख्य क्षणी तो चेंडू बॅटवरती ब्रश होतोय. सिंगल तर आली. सिंगलच्या मदतीने धफलकावरती 64 धावा. 2 चेंडू शिल्लक 4 झालेत. इथे मात्र पुढे सरसावत प्रहार आहे आणि केवळ एकच संघ नायकांचा चेंडू संघ मालकांच्या माध्यमातून अडवला जातो. यावेळी देखील गॅप परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर च्या ठिकाणी अगदी एका हातामध्ये तो अडवला देखील गेला. षटकाची समाप्ती 66 झाले ना. षटकाची समाप्ती 6 बॉल झाले. हॅलो 6 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत.
आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत अभिजित, परंतु हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईट बॉल. 67 धावा धबलकावरती. ओ इथे मात्र बॅट सोबत फलंदाजामध्ये आणि गोलंदाजामध्ये समवेत आमच्या पंचांमध्ये आहे भरपूर वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीने धबलकावरती 73. 73. यावेळी देखील पुन्हा एकदा बनेंगे खिलाडी महाप्रदर्शक दर्शक दीवाने. षटकार. यावेळेस देखील पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा. आता सगळं विसरा. हात दोन्ही जमिनी नक्कीच पंचांचे हवेत. षटकार. 6 धावा. थँक्यू. लागोपाठचे 3 आपण पाहिले. आता सीनच बदललाय. 85 धावा धबलकावरती. चौथा देखील अजिबात पाहायला मिळणार नाही. परंतु यश पंच कळवतील. अजिबात नाही. फलंदाज बाद. विकेटचा पतन. डीजे. हॅलो हॅलो. या ठिकाणी पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे संचालक विजयजी खळदकर आपले देखील हार्दिक स्वागत. अगदी वेळातील वेळ काढून सर्व मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. कारण हे क्रिकेटचं वेळ गर्दी आपण पाहतो मैदानाच्या आसपास, कारण सर्वजण क्रिकेटचे दर्दी आहेत. पुन्हा एकदा पाहू शकतो आपण 85 धावा धबलकावरती. यावेळेस स्लाइड करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु झटपट पंचांनी देखील आमच्याकडे पाहिलं, छोटंसं स्मित हास्य कळवलं आणि वाईट बॉल देखील सांगितलं. यावेळेस मात्र हो वा, अगदी आपण पाहिलं तर एखाद्या पंचांचा इशारा तिथे नो बॉल आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फरार. 6+1 असतील 7. जेव्हा स्ट्राईक एंड वरती असतील विश्वास निकट तो डरने की क्या बात. 94 धावा. पुढचा चेंडू ग्रीन सिग्नल इथे फलंदाजासाठी. गाडी कुठेही चालवा आणि इथे पुन्हा चेंडू सीमा रेषा पार पलीकडे आपण पाहतोय एक छोटासा कलाकार टिपतोय झेल. थँक्यू. कॅमेरामॅन मी विनंती करणार आहे की थोडंसं नक्कीच विश्वासजी निकट यांना फोकस करा. संघाच्या 100 धावा आणि वैयक्तिक 19 चेंडू मध्ये 50 धावा जे केल्यात. बॅट तो दिखाना पडेगा बॉस. वाह, जोरदार टाळ्या त्यांच्या नक्कीच खेळीसाठी देखील झाल्या पाहिजेत, कारण वय वर्ष 40 पार, परंतु अगदी एखादा नवीन नौका युवा तरुण खेळाडू देखील लाजेल अशी त्यांची फिटनेस आणि अशी फटकेबाजी. अनिकेत भोसले गोलंदाजी मार्कवर. सौरभ ऑन स्ट्राईक. शेवटचा षटक आणि अनिकेत देखील. तर हे दिल से हार्दिक स्वागत. षटकार. थँक्यू. 106 आणि हा चेंडू देखील पाहू शकतो मिस टाइम स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे. सिंगल आली. मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि इथे फेकून दिला बाहेर आगीचा गोळा. षटकार.
थँक्यू. 113. परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक फटकाता फसलाय. अतिरिक्त वळण चेंडू घेईल. चेंडूचा पाठ मोरा तिथे अपुरा. चौकार. 4 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाफलकावरती 117. आता कोणाला असेल इथे खतरा? तो खतरा गोलंदाजाला असेल का फलंदाजाला का आमच्या पंचांना? ओ इथे मात्र यस बेल्स त्या ठिकाणी, परंतु काम आपलं मात्र केलंय संघनायक विश्वास निकेत यांनी. फलंदाज मात्र तिथे होत आहेत बाद आणि त्यांच्या या विस्फोटक खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट डेफिनेटली केलाच पाहिजे. थँक्यू. ओम कुदळे शेवटचा चेंडू आणि इथे देखील फुलर लेनचा जो नक्कीच गोलंदाजाने हाताळला. सिंगल नंतर दुसरा प्रयत्न थ्रो येईल त्या अगोदर हळू अगोदर 2 धावा पूर्ण. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ इथे संपला आणि धावफलकावरती बनवल्या गेल्या 119 जिंकण्यासाठी 120 धाव्यांची गरज. पहिल्या इनिंग पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मी घेईल छोटीशी विश्रांती. आणि इथून पुढे पुन्हा एकदा सेकंड इनिंगचं धावतं आणि मंत्रमुग्ध करत असणारं समालोचन तुम्ही ऐकाल. खेड तालुक्यातील सुमधुर गोड आवाज, बुलंद आवाज प्रवीण करपे सरांना धन्यवाद. थँक्यू. डीजे ऑन फायर. सामन्याला इथे मात्र सुरुवात होईल. 2 सलामीचे बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. थर्ड प्लेस साठी तृतीय क्रमांकासाठी आपण ही मॅच मैदानावरती बांधतोय. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे. इव्हेंटच्या व्हॉलेंटियर्सला रिक्वेस्ट आहे, जे बाउंड्री रोपचे ॲडव्हर्टाइजमेंट्स पडलेत ते पहिले नीट करून घ्या ताबडतोब.
सगळे बाउंड्री रोपचे ऍडव्हर्टाइजमेंट नीट करून घ्या. थँक्यू. प्रणव माने आणि अनिकेत ही जोडी मात्र मैदानावरती आलेली आहे. दोन्हीही सलामीचे बॅटर आहेत. कमर पॉइंटला हा फटका मात्र घेऊन काढलाय तिकडे त्या चेंडूवरती. एक सिंगल जो मात्र मधून पूर्ण केली जाईल. अकाउंट खातं इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ओपन झालंय. एक धावची मात्र धावफलकावरती. 120 या अंकाचा पाठलाग चालू आहे. एक धाव जी मात्र फक्त आतापर्यंत धावफलकावरती लागली आहे. मिड विकेटला हा फटका देखील मात्र घेऊन काढलाय तिकडे त्या चेंडूवरती. पुन्हा एकदा एक सिंगल आली. धावफलक जे आहे ते मात्र पुन्हा एकदा वाढले गेले. धावफलकावरती धावा, 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. 2 रन ऑन स्कोर कार्ड, 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. आक्रमण चढवलंय. काऊ कॉर्नरच्या वरनं चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. A1 ब्रँडेड MIDC प्रीमियर लीगचा षटकार. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 8 धावा ज्या मात्र हॅलो धावफलकावरती हॅलो आहे. हॅलो 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 हॅलो. हाय टी म्हणजे चहा पानाचा कार्यक्रम तिथे आहे. चहा, टोस्ट सगळं त्या ठिकाणी, कॉफी देखील आहे. तरी सर्वांनी 4चा चहाचा आनंद घ्या. 9 रन ऑन स्कोर कार्ड, 9 धावा ज्या मात्र धावफलकावरती. या वेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढला होता तिकडे त्या चेंडूवरती. आकडे जे आहेत ते मात्र पुन्हा एकदा चेंज होणार आहेत. 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक इथे जे मार्गस्थ आहे ते पहिलं मार्गस्थ आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं जाईल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 10 धावा च्या मात्र धावफलकावरती. अनेक अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अनेक उद्योजक देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत असणार आहे. दहा धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 2 ला जी मात्र सुरुवात होणार आहे. रघु यांना आपण ट्रॅक वरती पाहतोय. बॅटिंगच्या मार्क वरती ऑन क्रीज. अनिकेत इथे मात्र तयार असणार आहे. पंच गावणार आहेत वाईट बॉल. अतिरिक्त धाव जी मात्र ऍड होईल, प्लस होईल धावफलकावरती धावा. 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका मात्र खेळला होता. नो चान्स. चेंडू मात्र तिकडे जाऊन पोहोचलेला आहे सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज झालेले आहेत. तब्बल आणि तब्बल 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक जे आहे ते मात्र मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावरती आहे. रघु यांना देखील मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. फटका अप्रतिम. अनिकेत यांच्या सीमा पार षटकार. थँक्यू. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं एक अप्रतिम प्रहार आपण पाहिलाय. 6 धावा तिकडे मात्र प्राप्त होणार आहेत. धावफलक पुन्हा एकदा वाढले 25. 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बॅट फटका केलाय. नो चान्स. मिड विकेटला पुन्हा एकदा षटकार. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा 31. 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 32 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 89 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
अक्रॉस दी बॅट फटका मात्र तिकडे खेळला होता त्या चेंडूवरती 2 धावा ज्या मात्र व्यवस्थितरित्या कंप्लीट होणार आहे. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर तब्बल 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अक्रॉस दी बॅट फटका मात्र खेळलाय तिकडे त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल येणार आहे. हळूहळू का होईना इथे मात्र गेम स्ट्रॅटर्जीसह धावफलक वाढत आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धावफलकावरती विदाऊट लॉस. शेवटचे 30 बॉल मित्रांनो बाकी असतील. 30 बॉलमध्ये विजयासाठी 86 धावांची गरज असणार आहे. 30 बॉलमध्ये 86 धावा ज्या मात्र बनवाव्या लागणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा देखना सोहळा आपण सिल्वर क्रिकेट अकॅडमी चिखलीच्या मैदानावरती पाहतोय. ग्रास ग्राउंडवरती विशेष करून मित्रांनो ही स्पर्धा संपन्न होतीये. MPL चाकण भोसरी MIDC परिसरातील उद्योजकांच्या माध्यमातून एकत्रित येऊन केलेलं हे आयोजन आहे, नियोजन आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विचारांची देवाणघेवाण, त्याचप्रमाणे कुठेतरी कामाच्या व्यापातनं थोडासा आनंद भेटावा यासाठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. नियोजन सुरेख आहे. वाईट बॉल पुन्हा एकदा इथे पंच आम्हाला कळवणार आहेत. अतिरिक्त धाव जी मात्र येणार आहे. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. प्रणव माने आणि अनिकेत भोसले ह्या जोडीला आपण पाहतोय. तिकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु तिकडे चेंडूला फील्ड केलेला आहे यष्टिरक्षकानं. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. वेळ वाचवणं मित्रांनो फार गरजेचं आहे, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका मात्र खेळून काढला होता. तिकडे जर आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती धाव देखील मात्र येणार आहे. लेग बाईकच्या माध्यमातून धाव आली. 36 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती आहे. 36 रन ऑन स्कोर कार्ड. 28 बॉलमध्ये 84 धावा ज्या मात्र अजून बनवाव्या लागणार आहेत. अनिकेत आणि प्रणव माने ही जोडी मैदानावरती. ऑन स्ट्राईक झोनमध्ये अनिकेत तयार. फटका खेळलाय लॉंग ऑन झोनमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे बनावं लागेल. क्षेत्ररक्षकाचं पाहायला भेटलंय. धावफलकावरती एका धावेने धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अंतिम दिवस डे नंबर 2 या स्पर्धेच्या अंतिम क्षणाकडे अर्थातच सायंकाळच्या चरणाकडे अंतिम चरणाकडे झुकत असलेली ही भव्य दिव्य मानाची क्रीडा स्पर्धा आहे. गॅप शोधला होता परंतु क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात असतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिकडे धावा येणार आहेत. आकडे देखील चेंज होणार आहेत. धावफलकावरती धावा 38 धावा. रघु आहेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये. 26 बॉल शिल्लक. 82 धावा अजून बनवायच्यात. यावेळेस फटका मात्र खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करेल, परंतु गडबडीनंतर स्वतःला सावरलंय आणि चेंडूला फील्ड देखील केलंय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर काय झालंय तर तिकडे चेंडू जाऊन पोहोचणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबेसाठी चौकार. थोडीशी गडबड सुरुवातीला पाहायला भेटली, परंतु तदनंतर गडबडीनंतर एक देखना चौकार देखील आपण पाहिला आहे. धावफलक जे आहे ते मात्र वाढलं जाईल. धावफलकावरती धावा 43 धावा. अर्थातच 4 षटकं इथे संपलेली आहेत. शेवटचे 24 बॉल शिल्लक असतील. 24 बॉलमध्ये विजयासाठी 77 धावा बनवायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 77 धावा बनवाव्या लागतील. 19.25च्या सरासरीनं इथून पुढे धावा बनवाव्या लागणार आहेत. आक्रमणांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ चला. अर्थातच इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जी आक्रमणं होत आहेत
चेंडूंच्या माध्यमातून त्या आक्रमणांचा स्वीकार करत इथे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. धावफलकावरती धावा 43 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 4 षटकं संपलेली आहेत. चला विनंती असेल मित्रांनो, वेळ वाचवा. यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाली आपल्याला खेळवायची आहे. वेळ भरपूर आपल्याकडे कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला अजून एक मॅच कंप्लीट करायची आहे. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. त्यासाठी देखील आपल्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. पुन्हा एकदा बॅटर तयार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज ओम कुदळे, बॅटिंगच्या मार्क वरती बॅटर पुन्हा एकदा अनिकेत भोसले तयार. यावेळेस इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू गॅप शोधलाय. वा भाई वा, जबरदस्त प्रहार. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा हा चौकार. प्रगतीचे कॅप्टन लवकरात लवकर स्टेज जवळ यायचं आहे. आपल्याला फायनल मॅचचा स्टॉस घ्यायचा आहे. प्रगतीचे कॅप्टन त्वरित संपर्क साधा. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये 5ला जी मात्र सुरुवात झालेली आहे. अक्रॉस दी बाट फटका मात्र तिकडे खेळला होता. त्या चेंडूवरती एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. 49 धावा च्या मात्र धावफलकावरती. शेवटचे 22 बॉल शिल्लक. विजयासाठी 71 बनवायच्यात. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळला होता. तिकडे त्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल आली. वारंवार एक सिंगल किंवा चौकार षटकार डबल धावा पाहायला भेटत आहेत. म्हणजे रंगबिरंगी क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला भेटते. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेने धावफलक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर सुंदर पद्धतीने प्रहार केला होता, परंतु त्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा एक सिंगल जी मात्र पाहायला भेटली. दरम्यान 52 धावाच्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. सरळ बॅटनं इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु अजून एक डॉट बॉल इथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेला आहे. यावेळेस फटका प्रतिम चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार आलाय. 6 धावा. हॅलो ऋषी खळदकर साहेब, कृपया करून इथे यायचे. ऋषी खळदकर साहेब, MPL कमिटी मुख्य समन्वयक. या आधीच्या षटकामध्ये क्रिकेटमध्ये जेवढ्या घडामोडी असतात ना, त्या सर्व घडामोडी विकेट सोडून पाहायला भेटल्या. धावफलकावरती धावा आहेत 58. विदाउट लॉस 5 षटकं संपलेली आहेत. शेवटच्या 18 बॉल बाकी. विजयासाठी 62 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 62 धावांची गरज अजूनही असणार आहे. कारण या आधीच्या षटकामध्ये आपल्याला एक षटकार पाहायला भेटला, एक चौकार देखील पाहायला भेटला, लेगबाईची धाव पाहायला भेटली, चेंडू डॉट येताना पाहिला, एक सिंगल धाव पाहिली. फक्त विकेट आली नाही. नाहीतर जेवढ्या घडामोडी क्रिकेटमध्ये असतात तेवढ्या घडामोडी या आधीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती नवीन गोलंदाज येणार आहेत. चला वेळ वाचवा मित्रांनो. मीटिंग कशासाठी घेताय तुम्ही? कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यावेळेस इथे मात्र ह्या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफ झोन मध्ये
एकच सिंगल येणार आहे तिकडे. एका सिंगलच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 59 धाबा धावफलकावरती. पुन्हा इथे परफेक्ट मिडल केलं होतं चेंडूला, परंतु तिकडे झेलबादची संधी आली होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. अर्थातच तिकडे जर आपण पाहिलं तर झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर तिकडे 2 धावा आल्या. 61 धावा ज्या मात्र धावफलकावरती. यावेळेस इथे मात्र चेंडू हवेत असणार आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडलाय. तिकडे थ्रो चुकीचा. 2 तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी पलायन आणि तिकडे काय ओव्हर थ्रोचा हा चौकार आणि प्लस 2 धावा म्हणजे आताच्या 6 धावा. सदुसष्ट धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. या चेंडूवरती आपण षटकार देखील पाहिलाय. 6 धावा. मेगा फायनल ग्रँड फिनालीचा टॉस मुख्य व्यासपीठाच्या समोर होतोय. फोटोग्राफर या. फायनल मॅच जी असणार आहे, एका बाजूने संघ असेल प्रगती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सह्याद्री 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. मेगा फायनल ग्रँड फिनालीचा टॉस तिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मैदानाच्या आतमध्ये घडामोड मोठी घडली आहे. चेंडू पोहोचला रेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 82 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 82 रन ऑन स्कोर कार्ड. 82 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 6 षटकं संपली. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 38 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. निश्चितच जर पाहिलं तर एक चांगल्या बॅटिंगसह चांगला स्कोर बनवलेला आहे. 19 धावेच्या सरासरीनं म्हणजे एका षटकामध्ये कमीत कमी 19 धावा घ्याव्या लागणार आहेत, तरच इथे मात्र 38 धावा कंप्लीट होऊ शकतात. 12 बॉल शिल्लक, 38 धावांची गरज. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर 82 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. यावेळेस इथे मात्र चेंडू हवेत असणार आहे. चेंडू तिकडे मात्र हवेत होता. हवाई मार्गानं लँड झाला आणि सीमारेषेच्या बॉर्डरच्या बाहेर पडला. 6 धावेसाठी षटकार. धावफलक वाढेल 88 धावा. 88 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. लोवर चेंडू होता, फक्त दिशा दर्शवलेली आहे. चेंडूला फील्ड केलं जाईल. 1 धाव आली तिकडे. तोपर्यंत एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढलंय. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा तब्बल 89 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. चांगला जर पाहिलं तर त्याच बरोबरीनं तिकडे मात्र धावा देखील येणार आहेत. एक सिंगल आली. 90 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. 9 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. यावेळेस इथे मात्र फटका जो आहे तो मात्र फसला होता, परंतु तिकडे धावबाची विकेट असणार आहे की नाही. टीव्ही अंपायर तिकडे आता बिझी होत आहेत.
तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलेला आहे. धावबाद फलंदाज असणार आहे की नाही. 90 धावा ज्या मात्र धावफलकावरती 7वं षटक मार्गस्थ आहे. अजून 9 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावांची गरज. नॉट आउट. फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सुखरूप असणार आहे. नॉट आउट. ब्याण्णव धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल झालेत. अजून 2 बॉल बाकी आहेत या षटकामधील. 92 धावाच्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 7 मध्ये आपण गोलंदाज निखिल देशमुख यांना देखील पाहतोय. बॅटिंगच्या मार्कवरती ऑन क्रीज प्रणव माने आहेत. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्टला हा चेंडू मात्र खेळलाय. अर्धशतक इथे मात्र प्रणव माने यांचं कंप्लीट होत आहे. 27 बॉल मध्ये 55 धावा. परंतु आताची लेगबाईची जरी धावा असली तरी त्यांनी मात्र त्यांचं अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. 27 बॉल मध्ये 54 धावा. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू तिथे हवेत होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र टप्पा पडलेला आहे. हाताला लागला अगोदर आणि तदनंतर काय झालंय तर चेंडू मात्र अगदी ग्राउंड वरती जमिनीवरती आदळलेला आहे. षटक संपलं जाईल. 7वं. 95 धावा धावफलकावरती. 6 बॉल मध्ये 25 धावा अजून इथे मात्र बनवायच्या आहेत. तृतीय क्रमांकासाठी ही मॅच. 3rd प्लेस साठी चालू असलेला हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने PVN, दुसऱ्या बाजूने राज टायटन्स 11 या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सहा बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 6 बॉल 25. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विश्वास निकट आलेत. अष्टपैलू आहेत. लिजेंड आहेत. लिजेंड कॅप्टन आहेत टीमचे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असतील. समोरनं बॅटर प्रणव माने 27 बॉल मध्ये वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. 54 या अंकावरती घेत आहे. दुसऱ्या बाजूने अनिकेत यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. 15 बॉल मध्ये 31 बनवायच्या. व्हाईट बॉल आला. धावफलक पुन्हा एकदा वाढलं. यावेळेस इथे जर पाहिलं तर काय विकेट येते. कॉट बिएंडचा शिकार. फलंदाज या चेंडूवरती बाद. धावफलकावरती धावा तब्बल 96 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 बॉल शिल्लक आणि 24 धावांची गरज आहे. न्यू बॅटर आलेत. चांगला फटका तिकडे मात्र खेळला होता. चेंडूला फील्ड केलं. एकच सिंगल येईल त्या चेंडूवरती. 97 धावा धावफलकावरती. 4 बॉल आणि 23 धावांची गरज. सिद्धार्थ राणे दुसऱ्या बाजूने अनिकेत भोसले आहेत. विश्वास निकट यांना देखील मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्लॉग मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहेत ते. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा फटका खेळला होता. जेल ड्रॉप झालेला आहे. जीवदान भेटेल. अर्थातच आत्ताच्या 2 धावा. वन सिंगल. ओके. अगोदर वाटलं होतं की तिकडे अतिरिक्त चेंडू घोषित केलेला आहे परंतु तिकडे कुठलाही अतिरिक्त चेंडू नव्हता. एकच सिंगल आली आधीच्या चेंडूवरती. इथे आत्ताचा चेंडू डॉट असणार आहे. 98 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. यावेळेस फटका प्रतिम स्क्वेअर लेगला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धाबेसाठी चौकार. एक बॉल आणि 18 धावांची गरज. 102 झाल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राज टायटन्स 11 या टीमच्या अप्रतिम फटका.
षटकार 108 धावा, परंतु इथे पराजय वाट्याला आलेला आहे. हरकत नाही राज टायटन टीम, तुम्ही देखील चांगला खेळ करून दाखवलेला आहे आणि थर्ड प्लेसवरती थांबावं लागतंय. अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला PVN11 हा संघ इथे थर्ड प्लेसवरती थांबतोय, विजयी होतोय, विजय संपादित करतोय. अभिनंदन विश्वास निकट सर अँड कंपनी, मनपूर्वक मनापासून